दरम्यान रुपाली चाकणकरांना अटक न केल्यास रस्त्यावर उतरणार असा इशारा करुणा मुंडे यांनी दिलेला आहे। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची सखोल चौकशी करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। तर महिला आयोग परत राष्ट्रवादीकडे गेल्यास महिलांना न्याय मिळणार नाही असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलं आहे। खरातला मोठं करणं अधिकारी आणि नेत्यांचं काम आहे असं देखील करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। असे खूप काही मंत्री आहे ज्यांची तक्रार महिला आयोगमध्ये आहे आणि हे पूर्ण डाटा जे आहे ते रुपाली चाकणकरकडे आहे आणि ये सगळी गोष्टी तुम हमारी ढक लो हम तुम्हारी ढक लें, बस यही चल रहा है महाराष्ट्र में। और ये सगळी गोष्टीसाठी मी आवाज उचलत राहणार आहे आणि लवकरच लवकर जरी रुपाली चाकणकरला अटक नाही केली, गुन्हा नोंद नाही केला, सखोल चौकशी नाही झाली तर मी रोडवरती येऊन आंदोलन करणार आहे।